ज्या भोंदूने राजकीय नेत्यांना गंडवलं, त्यांना स्वतःच्या पायाशी अगदी लोटांगण घालायला लावलं, ज्या भोंदू बाबामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सुद्धा गोत्यात आल्यात, ज्या भोंदू बाबामुळे सर्वसामान्यांचा श्रद्धा आणि आस्थेवरचा विश्वास उडालाय, त्या विकृत अशोक खरातचे काळे धंदे आता हळूहळू समोर येत आहेत. त्यातच आता या अशोक खरातचं नाव थेट माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताशी सुद्धा जोडलं गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या खरातवर काही गंभीर आरोप केले. आता मिटकरींनी खरातवर नक्की कोणते आरोप केलेत ते पाहण्याआधी खरातमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट कसे पडले आणि त्यामुळे काय होतंय ते सुद्धा पाहू. झालंय असं की अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले. कारण चाकणकरांचे खरात सोबतचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. बरं, याच सगळ्या फोटोंमुळे आणि चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदावर सुद्धा आहेत. आता एवढं सगळं घबाड विरोधकांच्या हाती लागल्यावर रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप हे होणारच. पण लक्षात घ्या, चाकणकरांना फक्त विरोधकांनीच विरोध केला नाही, तर त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा विरोध केला. ठोंबरेंच्या मते चाकणकर जर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहिल्या तर अशोक खरातला वाचवण्याचा त्या प्रयत्न करू शकतात. मुळात ठोंबरे आणि चाकणकर यांचं वैर आताच नाहीये, तर ते आधीपासूनच आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा अमोल मिटकरींची एंट्री होते आणि मिटकरी खरातवर आरोप करतात, तेव्हा तिथं खरातच्या विकृत प्रवृत्तीला अजितदादांच्या अपघाताचं वळण मिळतं. मिटकरींनी अजितदादांच्या अपघाताचं प्रकरण खरातशी कसं जोडलंय पहा. विधान परिषदेचे आमदार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मिटकरी यांनी 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॅप्टन अशोक खरातचा व्हीएसआर विमानासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिलेलं होतं की अशोक खरातचे संबंध व्हीएसआर पर्यंत असू शकतात, तर विचार करा मग हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो, असा प्रश्न मिटकरी यांनी ट्विटमध्ये उपस्थित केलेला. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना आणखी एक गंभीर आरोप केला. मिटकरी म्हणाले, व्हीएसआर विमानाच्या समोर खरातचा एक फोटो दिसतोय, याचा अर्थ तो त्या विमानानं प्रवास करत होता. याबाबतचे राजकीय लागेबंधे आहेत. तसेच तो अघोरी पूजा करून सुद्धा घेतोय. त्याचे मोठे मोठे भक्त असून त्याची माहिती सुद्धा आता तशी समोर येतेय. व्हीएसआरचे मालक हे व्ही.के. सिंह यांच्याबरोबर खरातचे गुरु शिष्याचे नाते आहेत का ते सुद्धा तपासा. अमोल मिटकरी पुढे असं सुद्धा म्हणाले की अजित पवारांच्या बारामती येथील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यातून अजित पवार नकोसे व्हावेत असं सुद्धा काही लोकांना वाटत होतं का? आणि त्याचा मास्टर माइंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला गेलाय का? याचाही तपास एसआयटीद्वारे व्हायला हवा. अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात याचा संबंध नाकारता येत नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अगदी थेटपणे अजित पवार यांचा अपघात अशोक खरातच्या अघोरी पूजेमुळे झाला असेल असा आरोप केला. आता प्रश्न हा पडतो, जर खरंच खरातने असं काही केलं असेल तर खरातला अजितदादांविरोधात ही अघोरी पूजा करायला नेमकं सांगितलं कुणी असेल? अमोल मिटकरींचा रोख सत्ताधाऱ्यांमधल्या नेमक्या कुणावर असेल? मुळात अघोरी पूजा करून खरंच विमान अपघात घडवता येतो का, हा सुद्धा मोठा मुद्दा आहे. त्यात मिटकरींनी याआधी सुद्धा अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक संशय घेतले होते. त्यामुळे मिटकरींना थेट मानसिक धक्का बसल्याचं काहींनी घोषित केलेलं होतं. पण यावेळीच्या प्रकरणात मिटकरींचे आरोप खरंच खरे ठरणार का? आणि खरंच अजितदादांच्या विमान अपघातामागे हा अशोक खरात आणि सत्तेतील काही लोक असतील का, हा सवाल माझ्यासकट सर्वसामान्यांना सुद्धा आहे. बरं, एक वेळ आपण असंही धरून चालू की यावेळी मिटकरी भावनेच्या भरात आरोप करत आहेत. पण एकट्या मिटकरींनी खरातचं नाव अजितदादांच्या अपघाताला जोडलेलं नाहीये. तर मिटकरींनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणजेच अजित पवारांचे पुतणे यांनी सुद्धा असंच काहीसं ट्विट केलंय. खरातपासून आणि अदृश्य शत्रूंपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सावध राहण्याचा रोहित पवारांनी सल्ला दिलाय. नेमकं रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय पहा. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदार अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केला गेलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदू बाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती समोर येत आहे.
त्याच्यामुळे हे प्रकरण खूपच भयंकर असल्याचं दिसतंय. नाशिकच्या भोंदू बाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदू बाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण आहेत? त्याचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणं गरजेचं आहे. माननीय सुनेत्रा काकी तसेच पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही. आता रोहित पवार यांनी केलेलं ट्विट पाहून असा संशय येतोय की खरंच अजितदादांच्या अपघातामागे खरात आणि सत्तेतले कोणी होते का? म्हणजे फक्त रोहित पवार नाही तर मिटकरी यांच्या ट्विटमुळे सुद्धा असा संशय येतोय. खरं तर अशोक खरातचं प्रकरण दिसतंय तेवढं काहीच सोपं नाही आणि सहज नाही. या प्रकरणाला अनेक पदर असणार आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांची गुपितं या खरातच्या प्रकरणामुळे भविष्यात बाहेर येणार आहेत. फक्त अपेक्षा हीच आहे, सत्तेच्या सारेपाटात खरात सारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना वाचवलं जाऊ नये.